नमस्कार. तर आज आपण बघूया झिरो शॉट प्रॉम्प्टिंग म्हणजे काय. आता मी हाच प्रश्न माझ्या LLM ला विचारलाय. तर मी वापरतोय क्लॉड डेस्कटॉप. तर त्याने मला सांगितलं की झिरो शॉट प्रॉम्प्टिंग म्हणजे काय आहे, आपण समजून घेऊया. तर आपण सगळेजण ChatGPT वापरतो किंवा क्लॉड वापरत असतो किंवा अजून काही LLM मॉडेल्स वापरत असाल, तर आपण जे इनपुट मॉडेल देतो त्याला आपण प्रॉम्प्ट म्हणतो. तर आता आपण जेव्हा सिस्टमॅटिक पद्धतीने प्रॉम्प्ट वापरायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की असे बरेचसे टेक्निक्स आहेत. तर तुम्ही प्रॉम्प्ट एफिशियंटली जर वापरले तर तुम्हाला LLM मॉडेल चांगलं उत्तर देऊ शकतो. तर आपण जेव्हा सुरुवातीला प्रॉम्प्ट वापरतो तर आपल्याला काही जास्त माहिती नसते. तर आपण सरळ विचारतो, अरे आता मला एखाद्या स्टेटमेंटचं सेंटिमेंटल अनालिसिस करायचं आहे. म्हणजे काय की त्याच्यामध्ये त्या युजरचे, समजा एखाद्या युजरने रिव्ह्यू दिला असेल, त्याचे सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, ही जनरल रिक्वायरमेंट असते. आपण समजून घेऊया झिरो शॉट प्रॉम्प्टिंग म्हणजे काय. आता इथे एक एक्झाम्पल घेऊया आपण. आता इथे एक प्रॉम्प्ट आहे, क्लासिफाय द सेंटिमेंट ऑफ दिस रिव्ह्यू as पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और न्यूट्रल. आणि प्रॉम्प्ट काय, द फूड वॉज ओके बट द सर्व्हिस वॉज टेरिबल. आता याच्यामधलं तुम्हाला काय कळतं? इज इट पॉझिटिव्ह? इट इज सेइंग फूड वॉज ओके बट द सर्व्हिस वॉज टेरिबल. तो पॉझिटिव्ह नक्कीच नाही आहे. निगेटिव्ह आहे का? हां, सर्व्हिस वॉज टेरिबल, तर आपण म्हणू शकतो सर्व्हिस ती निगेटिव्ह आहे. बट फूड वॉज ओके म्हणजे आपण काय न्यूट्रल म्हणू शकतो त्याला. त्याच्यामध्ये आपण बघूया क्लॉड काय करतोय. तर आपण हे कॉपी पेस्ट करूया. तर मी हा कंटेंट कॉपी पेस्ट करतोय. मी त्याला सांगतो सेंटिमेंट काय याचा. जेव्हा आपण सगळाच टेक्स्ट कॉपी करूया, हा सगळा एक्झॅक्ट प्रॉम्प्ट वापरूया. तर बघूया काय म्हणतोय. आता ह्याच्यामध्ये त्याने निगेटिव्ह म्हटलेलं आहे. ओके. तर वाईल द फूड सर्व्हिस और द फूड रिसिव्स अ ल्यूकवॉर्म असेसमेंट ओके, द सर्व्हिस इज डिस्क्राइब्ड एज टेरिबल. आता याच्यामध्ये त्याने अनालिसिस केलेलं आहे. फूड इज ओके बट सर्व्हिस इज टेरिबल. म्हणजे काय, तो जास्त निगेटिव्हिटीला, टेरिबल इज अ काइंड ऑफ हायेस्ट इमोशन आहे याच्यामध्ये, इट इज स्ट्रॉंगली निगेटिव्ह. टेरिबल सर्व्हिस आउटवेज द मॉडरेट or mediocre food, making the overall sentiment of this review negative. तर त्याने ओव्हरऑल ते निगेटिव्ह सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल दिलेलं नाही आहे. त्याला म्हणतात एक झिरो शॉट प्रॉम्प्टिंग. म्हणजे आपण विदाउट गिव्हिंग एनी एक्झाम्पल आपण LLM कडनं एक उत्तर अपेक्षित करतो. तसेच त्याची दुसरी उदाहरण आहेत. दुसरे एक टिपिकल यूज केस असते की ट्रान्सलेशन. आता आपण म्हणतो ट्रान्सलेट दिस टू फ्रेंच. गुड मॉर्निंग, हाऊ आर यू. बॉन्जोर. तर त्याने आपल्याला ते दिलेलं आहे उत्तर. त्याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल घेत नाही. क्वेश्चन आन्सरिंग. व्हॉट इज द कॅपिटल ऑफ ऑस्ट्रेलिया. त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट क्वेश्चन विचारतोय विथ नो कॉन्टेक्स्ट और एक्झाम्पल्स ऑफ हाऊ टू आन्सर जिओग्राफी क्वेश्चन. आता LLM मॉडेल काय करणार, ज्याला ज्या पद्धतीने ट्रेनिंग केलेलं आहे त्याच्या ट्रेनिंग डेटासेटवरनं तो उत्तर देणार. पण आता जनरली आपल्याला वाटतं की कॅपिटल ऑफ ऑस्ट्रेलिया, बऱ्याच लोकांना वाटतं ते सिडनी किंवा मेलबर्न आहे. बट सिन्स दे आर द लार्जेस्ट सिटीज, दे आर नॉट कॅपिटल ऑफ ऑस्ट्रेलिया. आणि हे फार लोकांचं कन्फ्युजन असतं. पण कॅनबेरा इज द कॅपिटल ऑफ ऑस्ट्रेलिया. आता हे त्यांनी ट्रेनिंगच्या डेटासेटवरनं दिलेलं आहे. अजून एक याचं यूज केस टिपिकली असते कंटेंट जनरेशन. हा एक देऊया आपण एक प्रॉम्प्ट. राईट अ प्रोफेशनल ईमेल डिक्लाइनिंग अ जॉब ऑफर.
तशी आपण 4-5 एक्झाम्पल्सने उदाहरणं पाहिलेली आहेत. थोडक्यात काय की झिरो शॉट प्रॉम्प्टिंगमध्ये हे सिम्पल आहे, फास्टर आहे आणि तो त्याच्या ट्रेनिंग डेटा सेटवरती आपल्याला उत्तर देतो. त्याच्यामध्ये आपल्याला काही जास्त विचार करण्याची गरज नसते. आपण त्या LLMच्या ट्रेनिंग मॉडेलवरती अवलंबून असतो. आता आपण दुसरे काही मॉडेल्स वापरले, ChatGPTचे मॉडेल्स वापरले, तर आपल्याला सिमिलर उत्तर मिळतील. तर हा एक प्रकार झाला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. तसेच वेगवेगळे टेक्निक्स आहेत, त्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. फ्यू शॉट प्रॉम्प्ट. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.